भिवंडी तालुका के पड़घा बस स्टैंड के पास शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पक्ष के पड़घा शहर शाखा व पड़घा विभाग द्वारा दही हांडी उत्सव 2025 का भव्य आयोजन शिवसेना उपजिला प्रमुख व भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य सम्मानीय श्री प्रकाश जी भोईर व शिवसेना पड़घा शहर प्रमुख सम्मानीय श्री संजय जी जाधव व उनके सभी सहयोगियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान शिवसेना उपजिला प्रमुख व भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य सम्मानीय श्री प्रकाश जी भोईर व शिवसेना पड़घा शहर प्रमुख सम्मानीय श्री संजय जी जाधव व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस दही हांडी उत्सव 2025 में थाने जिला के अनेकों गोपिकाओं ने अपने अपने कलाओं का प्रदर्शन किया। तो वहीं इस दही हांडी उत्सव में ओम साई मित्र मंडल पड़घा ने दही हांडी फोड़कर विजय हासिल की। तो वहीं ओम साई मित्र मंडल पड़घा को शिवसेना उपजिला प्रमुख व भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य सम्मानीय श्री प्रकाश जी भोईर व शिवसेना पड़घा शहर प्रमुख सम्मानीय श्री संजय जी जाधव व उनके सभी सहयोगियों द्वारा रोक रकम व ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आयोजन पाहून मी मुंबईतली कोणीतरी दही हंडी पाहते एवढा भव्य सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेला हा कार्यक्रम। या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजनासाठी संजयजी जाधव आणि आमचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी भोईर यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते। आपण हिंदू संस्कृती सण समारंभ उत्सव सातत्याने लोकांपर्यंत नेणं आणि त्यातल्या चांगल्या प्रथा आणि परंपरांचं जतन करणं संवर्धन करणं ही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आहे। आपण ती अतिशय समर्थपणे पेललात आणि समाजापुढे एक नवीन चांगल्या प्रकारचा आदर्श घेऊन गेला। त्याबद्दल पडघेकरांचं विशेषतः मनापासून कौतुक करते। आजच्या या दहीहंडीच्या उत्सवामध्ये गोपाळकाल्याच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी जेवढेही गोविंदा पथक आले त्या सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते। आणि या छोट्या चिमुरडीची नवीन सलामी आपण सगळेजण आता पाहणार आहोत। जोरदार टाळ्या। या चिमुकली बाई 5 थर 6 थर 7 थर 8 थरापर्यंत जाणारी गोविंदाची कुशलता आपण पाहतो। पुनश्च एकदा या सणाचा गोडवा कायम राखताना आपल्या सगळ्यांना सुरक्षित अशा पद्धतीच्या गोविंदाच्या मनापासून शुभेच्छा देते, थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमुख संजय जाधव साहेबांना विनंती करतो आपण करायचंय। बोल बजरंग, बोल बजरंग।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं पडघा आणि पडघा परिसरातील सर्व शिवसैनिक गेले अनेक वर्ष शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रकाशजी भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागातील विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी तसेच पडघा शहराचे माजी सरपंच, शहर प्रमुख संजय जाधव यांच्या माध्यमातून आज दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आपण पाहत असाल अनेक खेळांमध्ये आपण एकमेकांचे पाय खेचत असतोय, परंतु दहीहंडी उत्सव एक असा आहे की आपण एकमेकांना खांद्यावर घेऊन त्याला पुढे जाण्याची प्रेरणा देत असतो। आणि खरोखरच या पडघा शहरामध्ये जवळजवळ आज 60 ते 70 भिवंडी तालुक्यातील दहीहंडी पथक या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सलामी दिलेली आहे। तसेच आज 7वा थर ओमसाई मित्रमंडळ पडघा यांनी 7व्या थराची सलामी देऊन ही दहीहंडी फोडलेली आहे। आणि या दहीहंडी उत्सवामध्ये शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब, ज्योतिताई ठाकरे मॅडम, केदारजी दिघे साहेब आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते पदाधिकारी या दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। खरोखरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं या पडघा परिसरामध्ये सर्व दहीहंडी पथकांना एकत्र करण्याचे आणि सर्व शिवसैनिकांनी यामध्ये अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला आहे। आणि या साजरा करण्यामागे प्रकाशजी भोईर साहेब यांची ही संकल्पना होती की आपण पडघा शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने असा एक दहीहंडी उत्सव साजरा करू शकतो। आणि त्याला या पडघा शहराचे शहर प्रमुख संजय जाधव आणि तसेच रवी भोईर असतील, अशोक गायकवाड असतील, असंख्य कार्यकर्त्यांनी त्याला सहमती दिली आणि त्यांच्या प्रयत्नातून हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। कारण सालाबाद प्रमाणे पडघा शहराची असेल, पडघा विभागाची असेल, ही मानाची हंडी असते। पण खरोखर आम्ही अथक प्रयत्नाने ही हंडी चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावा, आमचे उपजिल्हा प्रमुख प्रकाशजी भोईर, पडघा शहर प्रमुख संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पदाधिकारी चांगल्या प्रकारे मेहनत देऊन ही हंडी यशस्वी कशी होईल याचा पूर्णपणे काळजी घेत असतो। आणि खरोखर या हंडीमध्ये आमच्या ग्रामीण भागातील सर्व गोविंद पथकाने हजेरी लावल्याबद्दल सर्व पथकांचं आम्ही पडघा शहराच्या वतीने, पडघा परिसराच्या वतीने त्यांचं मी मनापासून आभार मानतो। गेल्या अनेक वर्षांपासून या पडघा शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतोय। या दहीहंडी उत्सवाचे आयोजक माननीय प्रकाशजी भोईर साहेब आहेत, संजयजी जाधव आहेत आणि पडघा शहरातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत। यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। आमच्यातील सामान्य लोकांना देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा मान मिळतो। परिसरातील अनेक गोविंदा पथकं या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि एक सामाजिक एकोपाचं चांगलं दर्शन ह्या दहीहंडी उत्सवातून आपल्याला दिसून येतं। आणि चांगल्या प्रकारे ह्या कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला त्याबद्दल देखील आयोजकांचं आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित दिलं त्याबद्दल देखील त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार। शिवसेनाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ठाणे जिल्ह्याचे ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख श्री प्रकाश भोईर साहेब, पडघ्याचे माजी सरपंच संजय जाधव, ॲडव्होकेट संदीप जाधव तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख रघुनाथ दादा पाटील यांच्या संयुक्त विचारांनी आयोजित केलेली ही दहीहंडी उत्सव या उत्सवामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की मराठी माणसाबद्दल जो एक प्रोपगंडा पसरवला जातो की मराठी माणूस एकमेकाला पुढे जाऊन देत नाहीये, पण या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतं की एकमेकाला मराठी माणूस हात पण देतो आणि खांद्यावर घेतो त्याला पुढे जाण्यासाठी। ही एक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वैचारिक जडणघडण या ठिकाणी बघायला मिळालेली आहे। आणि हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष भोईर साहेबांच्या माध्यमातून, जाधव साहेबांच्या माध्यमातून येथे आयोजित केला जातो। अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे, त्याबद्दल मी भोईर साहेब आणि सर्वांचं अभिनंदन करतोय आणि धन्यवाद।